आपलं जे फाउंडेशन आहे, तर या फाउंडेशनचं जे काही काम चालू आहे, बरोबर आहे. तर या फाउंडेशनच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नेमकी? सर खूप छान आहे आणि करण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे काम हाती घेतलं पाहिजे. कारण याच्यासारखं उत्कृष्ट काम कुठलंच नाही. कारण हे मुलांना घडवण्यासाठी एकदम छान काम आहे आणि घडवलेच पाहिजे. आज जे विद्यार्थी भरकटत चाललेलं जीवन आहे विद्यार्थ्यांचं, त्यांना सुरळीत म्हणजे चालवण्यासाठी हे काम आपण म्हणजे हे प्रोग्राम त्यांना दिलेच पाहिजेत. कारण ते मोबाईलमध्ये चाललेत. कारण इतर म्हणजे क्षेत्रात अभ्यास न करणे, बाहेर जास्त फिरणे, मित्रांसोबत गप्पा छप्पा मारणे याच्यापेक्षा वेळ त्यांनी अभ्यासाला दिला पाहिजे आणि प्रोग्रामला पण दिला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि त्यांनी ध्येय ठेवलं पाहिजे, आपला गोल एक साध्य केलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. बरं बरं बरं. त्यांच्या करिअर विषयी समजा की त्यांनी आपल्याला एक 10वी-12वी पर्यंत ठीक आहे आपण अभ्यास करून पास होत चाललोय, पण याच्यानंतर आपण खरंच यशस्वी होण्यासाठी खरंच अभ्यास केला पाहिजे का? बरं 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 बरं. कॉफीवर आपण डिपेंड आहेत का? नक्कीच, नाही. नक्कीच. मग आपण जर पूर्ण जर आपल्या म्हणजे आत्मविश्वासाने जर पुढे जाऊ तर आपण एक यशस्वी जीवन म्हणून जगू. की जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे आपण महान बनू, शास्त्रज्ञ बनू ना. बरोबर. नाही तर तुम्ही कॉफीवर पास होऊन तुमचा काहीच भरोसा नाही. तुम्ही जाताय शाळेत, घरी येताय, तुम्हाला पालक विचारित नाही, तुम्हाला शिक्षक विचारित नाही, तुम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. तसं सर ह्या फाउंडेशनला जॉईन झाल्यापासून माझ्या मुलात पण खूप बदल पडला आणि मी एक पालक आणि काउन्सिलर या नात्याने सांगते की प्रत्येक आई वडिलांनी आणि प्रत्येक शिक्षकांनी ह्या फाउंडेशनला मदत करावी. म्हणजे तुमचं असं मत आहे का, ठीक आहे का, आपल्या मुलाचं ऍडमिशन आपल्या फाउंडेशनला फाउंडेशनला झालं झालं पाहिजे, झालंच झालंच पाहिजे, पाहिजे. बरोबर आहे का? या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी एक तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक त्याचा विकास 100% होतो, होते बरोबर आहे. होते. ठीक आहे, चालेल, ओके, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी का, ठीक आहे का, तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मुलामध्ये नेमके काय काय बदल दिसलेले आहेत? सर एक तर उठण्यापासून बदल झाला, कारण त्यांना उठण्याची सवय लागली. अच्छा. परत त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना म्हणजे आपण काय करायला पाहिजे नेमकं, आता आपण सांगण्याची कुठला गरज कोर्सेस आहे. करायला पाहिजे आणि आपण जर असे उन्हात काम करण्यापेक्षा आपण काहीतरी शिकलो पाहिजे ना, आपण बरोबर. काहीतरी निर्माण केलं पाहिजे ही त्यांना तळमळ वाटायला लागली तळमळ मेन वाटायला म्हणजे. नक्कीच, नक्कीच. आणि आता आपल्याला पैसा कमवायचा आहे, पण बरोबर. कशा पद्धतीनं कमवायचा बरोबर, आहे? नक्कीच, फ्रॉड नक्कीच. पद्धतीनं कमवायचा आहे नक्कीच. का आपल्या इमानदारीनं कमवायचं आहे का आपल्या नक्कीच. कष्टातून कमवायचं आहे बरोबर. ही कळायला पाहिजे त्यांना. बरोबर, आणि बरोबर. ते त्यांना समजायला लागले. आज त्याचं 10वीचे पेपर झाले, आता त्याला लगेच समजायला लागलं आई मला असं करायला पाहिजे, असं करायचंय, मला तसं करायचंय. तू जर मला बाहेर टाकलं असतं कुठं तर मी आज इथं तुला बसलेलं दिसलो असतो का, असं म्हणते ती मला आज. तू मला कुठंतरी टाक. नक्कीच, नक्कीच. त्याला आता बीडला जाण्याची म्हणजे इच्छा आहे एक त्याला. स्वतःविषयी एक तळमळ वाटायला लागली का त्याचा, आणि त्याला स्वतःचा कॉन्फिडन्स वाटायला लागला की मी नक्कीच माझ्या मी जीवनामध्ये काहीतरी करणार आणि करू करायला शकतो. पाहिजे बरोबर बाबा, आहे. असं. म्हणजे पहिली गोष्ट ठीक आहे का, त्याचा अभ्यासामध्ये सातत्य वाढलं. दुसरी लिखाणात गोष्ट- फास्ट म्हणजे तुम्ही जर सर तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम घेत होता हम्म. त्यावेळेस तो स्वतः म्हणजे त्याची लिहिण्याची स्किल वाढली त्यांनी, म्हणजे अगोदर पण आहे पण, आणि तुम्ही सांगताय ते पूर्ण त्याला लिहून घेण्याची पण उत्सुकता लागली सर, अच्छा की अच्छा आपण अच्छा. काय लिहून घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या सगळ्या सिस्टीममध्ये त्याच्या बदल बदल झाला, झाला, हो, बरोबर झाला. आहे. तरी किती टक्के बदल झाला त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये? सर लय तर लय सर 1% राहिला असेल. पूर्ण पूर्ण बदल. 100% बदल झाला. हो, हो, झाला अरे सर. बापरे. खूप छान झालं सर आणि त्याला पूर्ण कळायला लागलं की आपण काय करायला पाहिजे. नक्की, 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 नक्की. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हा जो प्रोग्राम प्रोग्राम आहे तो प्रत्येक घराघरात, गावागावात म्हणण्यापेक्षा मी म्हणते सर घराघरात पोहोचायला पाहिजे. पोहोचायला पाहिजे आणि पालकांनी साथ दिली पाहिजे. मेन पालकांनी साथ दिली पाहिजे. पालकांनी साथ दिली बरोबर पाहिजे. आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात प्रत्येक पालकाच्या मनात असं रुजलं पाहिजे सर की नाही कुठंतरी आपलं पण म्हणजे लेकरू की असं चमकलं पाहिजे. बरोबर बरोबर म्हणजे Focus तो आपला मध्ये आलंच पाहिजे आलंच त्या पाहिजे. डायरेक्टली. कुठेतरी आपल्या लेकरांचा सत्कार व्हायला पाहिजे, कुठेतरी आपल्या लेकरांना 4 मास अधिक मिळाले पाहिजे. अरे वा हा ह्याचा मुलगा आहे, त्याचा विद्यार्थी आहे, असं पण म्हणजे शिक्षकांचं पण नाव निघलं पाहिजे आणि पालकांचं पण नाव निघलं पाहिजे. त्यासाठी आपला हा प्रोग्राम खूप अतिशय खूप गरजेचा छान आहे आहे. सर खरंच, आणि खूप याला यश यायला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते सर. म्हणजे माहिती आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये हा प्रोग्राम पोहोचला पाहिजे. प्रत्येक घराघरात पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ओके, ठीक आहे.